नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इंग्रजी माध्यमाची इतिहास व राज्यशास्त्राची इयत्ता 10वीची बोर्ड प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बघा, या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. या सूचनांचं पालन करून आपल्याला ही क्वेश्चन पेपर सॉल्व करायची. सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपला पहिला प्रश्न असेल, चूज द करेक्ट आन्सर 3 गुणांसाठी. 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या जातील. 4 पर्याय असतील, त्याच्यातला अचूक पर्याय निवडून आपल्याला ते विधान पुन्हा लिहायचं आहे. फक्त गाळलेल्या जागा लिहू नका, एवढं लक्षात ठेवा, नाहीतर आपले अर्धे मार्क्स कट होणार आहेत. ही रिकामी जागा पूर्ण लिहायची आणि त्याच्यामध्ये ते उत्तर टाकायचं आहे आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची, म्हणजे आपल्याला पूर्ण गुण मिळतील. पुढची गाळलेली जागा याप्रमाणे असेल. बी भाग बघा, जोड्या लावा. रॉंग प्रेयर म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. दिलेल्या गटामधली 4 गट दिले जातील, 3 जोड्या बरोबर असतील, एकाची जोडी ही चुकीची असेल, ती आपल्याला परफेक्ट ओळखायची आणि 1 गुण मिळवायचा आहे. अशा पद्धतीने 3 गटातल्या जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. बघा, या ठिकाणी उत्तरं पण दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, क्वेश्चन 1, कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट. दिलेला चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे याप्रमाणे. बघा तो चार्ट. दुसरी कृती, इंटरनॅशनल पोर्ट्सची नावं आपल्याला लिहायची आहेत. तिसरा चार्ट याप्रमाणे पूर्ण करा आणि 2-2 गुण मिळवा. त्यानंतर बी भाग, राईट शॉर्ट नोट्स एनी टू 4 गुणांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 4 मार्क्स. शास्त्रीय कारणं लिहायची आहेत आपल्याला. या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची हिस्ट्रीची प्लेलिस्ट बघा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, रीड द पॅसेज. पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी ऑब्लिक करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पहिल्या 2 ओळींमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, नंतर दुसऱ्याचं आणि नंतर तिसऱ्याचं. बघा, या ठिकाणी ते क्वेश्चन्स. अतिशय सोपा प्रश्न असतो हा. तिथंच उत्तरं असतात, आपल्याला फक्त शोधून लिहायचे असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल. 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिटेलमध्ये लिहायची आहेत. 6 गुणांचा हा प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व क्वेश्चन्स येणार आहेत. बघा, प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्याचं उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवा.
म्हणजे आपल्याला परीक्षेला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. प्रश्न 6वा बघा. चूज द करेक्ट ऑप्शन असेल. 2 गुणांसाठी आपल्याला राज्यशास्त्र या विषयावर म्हणजे पॉलिटिकल सायन्स या विषयावर आधारित ही गाळलेली जागा विचारलेली आहे. दुसरी गाळलेली जागा. त्यानंतर क्वेश्चन 7 4 गुणांसाठी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. चुकीबरोबर ते ओळखायचे आपल्याला दिलेली विधानं. क्वेश्चन नंबर 8 राईट द फॉलोइंग कन्सेप्ट एनीवन 2 गुणांसाठी. बी भागामध्ये दिलेला चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघा या पद्धतीने हा चार्ट कंप्लीट करा. दुसरी कन्सेप्ट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर 9 2 गुणांसाठी दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचे आणि याचं उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या हिस्ट्रीच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्रीची इंग्लिश मिडियमच्या मुलांची बोर्ड क्वेश्चन पेपर चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवलेली आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगात ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.